तर मंडळी अवधूत रिसर्च यूट्यूब चॅनल तर्फे आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. 2026 हे वर्षच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू. हे वर्ष सगळ्यांचं सुख समृद्धीचं शांततेचं जावं ही अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि तुम्ही जर बघितले असाल तर मी मेष राशीपासून तर मीन राशीपर्यंत म्हणजे जशा 12 राशी असतात त्या 12 राशींबद्दल मी एक एक व्हिडिओ एक एक राशीसाठी एक एक व्हिडिओ टाकलेला आहे यूट्यूब चॅनलवर, अवधूत रिसर्च यूट्यूब चॅनलवर. तर तो तुम्ही अवश्य बघावा. या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला हे सांगू चाहतो की ओव्हरऑल ग्रहांची परिस्थिती काय आहे ते मी या व्हिडिओमध्ये कव्हर करतो आहे. तर त्यासाठी मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ बघावा आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमची जी चंद्र राशी आहे, तुमची जी राशी आहे त्या राशीप्रमाणे तुम्ही तो व्हिडिओ बघा. म्हणजे समजा तुमची मेष राशी आहे तर तुम्ही मेष राशीचा व्हिडिओ बघावा. वृषभ असेल तर वृषभ राशीचा व्हिडिओ बघावा. तर तुम्हाला तुमचं पुढील वर्ष म्हणजे हे वर्ष 2026 हे वर्ष कसे जाणार आहे त्या तुम्हाला यातून कळेल. तर आता आपण सुरू करूया की या वर्षीचं 2026 या वर्षाची एकंदरीत ग्रहस्थिती कशी आहे ते आपल्याला या व्हिडिओद्वारे कळेल. आणि याच्या व्यतिरिक्त मी अंक ज्योतिष्यावर सुद्धा एक पर्सनल इयरवर एक व्हिडिओ तयार करणार आहे. तर तो पर्सनल इयर म्हणजे नेमकं काय कन्सेप्ट आहे ते एका व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल. आणि त्याच्यानंतर 1 ते 9 पर्सनल इयर, ज्याचा जो पर्सनल इयर पहिले प्रथमतः तुम्ही तुमचा पर्सनल इयर कसा काढायचा ते त्यामध्ये सांगितलं जाईल. आणि त्याच्यानंतर तो पर्सनल इयर चा व्हिडिओ तुम्हाला बघावा लागेल. तर हे एक अंक ज्योतिषाच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं हे वर्ष कसं जाणार आहे आणि तुम्हाला कुठे सावध राहायचं आहे, कुठे तुमचा फायदा करून घ्यायचा आहे, हे अशाबद्दल तुम्हाला एक प्रकारचं एक मार्गदर्शन मिळेल. तर ते तुम्ही बघावे. तर चला आता आता आपण सुरू करूया पुढील वर्षीचं म्हणजे हे 2026 वर्षाचं हे 2026 वर्ष कसं राहील म्हणजे 2026 वर्षाची ग्रहस्थिती काय आहे ते आपण आता बघूया. तर गुरु आणि शनीसह राहू व केतू अशा सगळ्याच प्रमुख ग्रहांनी आगेकूच केल्याने यावर्षी प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक बदलांची हे जे आहे हे दिवाळी 2025 ते दिवाळी 2026 पासूनचे ग्रहस्थितीबद्दल माहिती आहे. तर यावर्षी म्हणजे हे 2025 मध्ये काय झाले तर प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक बदलांची नांदी झाली असेल. गुरु राहू आणि केतू यांच्या राशी बदलामुळे प्रामुख्याने मे 25 म्हणजे 2025 मे हा महिना अनेकांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला असेल. त्याआधी 29 मार्चला झालेला शनी बदल देखील तितकाच महत्वाचा टप्पा ठरला असेल. एकंदरीत आपण 2025चा आढावा घेतो. 2025 मध्ये काय झाले. दिवाळीपासून सुरू झालेले वर्ष गुरु चांडाळ योगाने सावड घेऊन आले आहे. गुरु मिथुन राशीत आणि त्याची दृष्टी राहूवर असल्याने हा योग अनुभवास येतो आहे. तर 13 ऑक्टोबर ते 8 डिसेंबर 2025 या अल्पकाळासाठी गुरु अतिचार गतीने कर्क राशीतून करत होता. 4 जून 2026 रोजी त्याचे सामान्य गतीने कर्क राशीत साधारण वर्षभरासाठी आगमन होईल. तर राहू केतू आणि शनीच्या स्थितीत आगामी वर्षभरात कोणताही बदल होणार नाही. आगामी वर्ष हे सिंहावलोकनाचे म्हणता येईल. आत्मपरीक्षण आणि त्यातून भावनिक स्वास्थ्य प्राप्त करण्यासाठी पोषक अशी ग्रहस्थिती या वर्षात असणार आहे. मिनेतील शनी अनेकांना नात्यांबाबत विचार करायला भाग पाडेल. त्यांचे मोल पुन्हा तपासून बघताना त्या नात्यांचे कालबाह्य ठरलेले कांगोरे घासून काढावे लागतील. प्रतिकूल परिणाम करणाऱ्या व्यक्तिगत विकासात अडथळा ठरणाऱ्या चाकोरीबद्ध वर्तनात पासून अलिप्तपणे फारकत घ्यावी लागेल. आर्थिक आघाडीवर हा कर्क राशीतील उच्चीचा गुरु शेअर बाजारात तेजीचे संकेत देणारा आहे. जागा जमिनीच्या बाबतीतही दराचा आलेख चढाच राहील असे संकेत आहे. व्याज दरात कपातीची चिन्हे आहेत. परिणामी 2026 या वर्षात स्थावरच्या किमती खाली येणार नाहीत असे दिसते. त्यामुळे जागा जमिनीच्या किमती कमी होण्याची वाट बघत न बसता दिवाळीपासून होत असलेल्या म्हणजे दिवाळीपासून सुरू झालेल्या वर्षाच्या सुरुवातीलाच खरेदी करणे योग्य राहील. सोने चांदी आणि खनिज तेलाच्या किमतीही आगामी वर्षात गगनाला भिडतील. प्रामुख्याने भौगोलिक आणि राजकीय संघर्षामुळे कच्च्या खनिज तेलाच्या किमतीत वाढ होईल आणि आगामी काही वर्ष त्या चढ्याच राहतील.
एकंदरीत 2026 या वर्षात अतिरेकी भाववाढीला तोंड द्यावे लागणार असे ग्रहस्थितीचे संकेत आहेत. मध्यवर्ती बँक आणि सरकारने डिजिटल चलनासाठी चाचपडताळणी सुरू केली असली तरी ते प्रत्यक्षात यायला काही वर्ष नक्कीच लागतील. मात्र त्याबद्दल प्राथमिक पावले याच वर्षी उचलली जातील असे उच्चीच्या गुरूचे संकेत आहेत. आणि गेल्या दिवाळीपासून आगामी दिवाळीपर्यंत वर्षभराच्या कालावधीत होणारे महत्त्वाचे ग्रहबदल असे असतील. शनी वर्षभर मीन राशीतच असणार आहे. गुरु मिथुन आणि कर्क राशीतून भ्रमण करेल. तो 20 मे 2025 रोजी वृषभेतून मिथुन राशीत आलेला आहे. आणि राहू कुंभ राशीतून भ्रमण करताना दिसेल. तर प्रमुख ग्रहांच्या या वाटचालीनुसार या दिवाळीपासून तर पुढील दिवाळीपर्यंतच्या प्रत्येक राशीसाठी सविस्तर भाकीत मी त्यासाठी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाचा एक एक व्हिडिओ तयार केलेला आहे. तर तो तुम्ही तुमच्या राशीनुसार अवश्य बघावा. तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मी प्रत्येक राशीचा व्हिडिओ तयार केलेला. तर तुम्ही तुमच्या राशीप्रमाणे तो तुमचा व्हिडिओ तो तुम्ही व्हिडिओ बघा आणि तुम्हाला वर्षभराचे मार्गदर्शन त्यातून मिळेल. आणि अंक ज्योतिष आधारित तुमचा पर्सनल इयरचा पण व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा. एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. सर्वांनी माझ्या युट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा ही विनंती. ज्यांनी अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नाही त्यांनी कृपया सबस्क्राईब करा. वन्स अगेन हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू. थँक यू. धन्यवाद.